मनोहर जोशीनंतर वेळेचं बंधन कोण पाळीत असेल तर ते दादा होते. त्यांच्या त्या टायमिंगमध्ये कधीही चुकलं नाही. असाच मला अनुभव परवा 28ला ही घटना घडली. 25 तारखेला मला त्यांचा फोन आला होता. मी ज्यावेळेस गंगाखेड तालुक्यात होतो की महानगरपालिकेच्या विषयावरून त्यांचं माझ्याशी 5 मिनिटं बोलणं झालं. तर ही असा आणि दुसऱ्या दिवशी 28ला सकाळी आम्ही उठवतो तर बघतो तर टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज. म्हणजे एका एवढ्याशा वयात आणखीन बरंच काही त्यांच्याकडून आपल्याला मिळवायचं होतं राज्याला. महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात दबंगगिरी करणारा, पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासनावर स्वतःची एक कमांड असणारा. आता मंत्रिमंडळात प्रशासनावर कमांड करणारा कोणी नाही आहे त्यांच्यासारखा, आणि पुन्हा होणे बी नाही. अशा व्यक्तिमत्वाला आपण मुकलोत. निश्चित कार्यकर्त्याला बळ कसं द्यावं, कार्यकर्ता मोठा कसा करावा, ते भांबळे साहेबाच्या रूपानं आपण सगळ्यांनी बघितलं आहे. बोर्डीकरांच्या विरोधात एका आंदोलनातून थोडी ठिणगी पडली आणि त्याला जिरवायसाठी भांबळे साहेबाला एवढी ताकद दिली की भांबळे साहेब त्या ठिकाणी आमदार झाले. ही नेत्याची कलबत्ता, ही कोणालाही नाही जमत आणि कोणी नाही करू शकत. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. असं एक धाडसी व्यक्तिमत्व आपल्यात नाही आहे. मी या ठिकाणी त्यांच्या कार्याचा जितका उल्लेख करू तेवढा कमीच असेल, परंतु हे दुःख त्यांच्या परिवाराला पेलण्याची, त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला हे दुःख पेलण्याची ईश्वर शक्ती देवो आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण या ठिकाणी माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.